नमस्कार मित्रांनो. उद्धव ठाकरे शरद पवारांना ओळखण्यात चुकले असंच वाटायला लागलेलं आहे. कारणही तसंच आहे. आज संजय राऊत यांचं विधान मी ऐकलं. त्याच्यामध्ये ते म्हणतायत की एका मुलाखतीत एका वाक्य ते बोलल्याने तुम्ही सर्वजण एवढं पेरताय, एवढं म्हणजे बातम्या बनवल्या जात आहेत. परंतु असं काही नाही आहे. धार्मिक पक्षासोबत जे शरद पवार इतके दिवस लढले त्या पक्षासोबत ते युती करतील असं कधी शक्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. निश्चितच हे ते म्हटले का, कारण शरद पवार बोलले होते एका मुलाखतीमध्ये की भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको. ह्या शब्दावरती जेव्हा संजय राऊत यांची आपण आता प्रतिक्रिया बघतोय, निश्चितच कुठेतरी जे काही दिवसापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार यावरनं एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराला थोडं झिटकारलं होतं. त्याच पद्धतीने आता संजय राऊत आपल्याला बोलताना दिसत आहेत. कुठेतरी म्हणजे आपण ते एक मराठीत म्हण ऐकलेलीच आहे, म्हणजे वात विजायच्या आधी दिवा लकलकतो, वात लकलकते. म्हणजे कुठेतरी आता आपला रास होतोय, आपलं राजकारण कुठेतरी आता कसं करायचं हे आता शिवसेनेला कळतंय की नाही ह्या संबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. जर ते अजूनही शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवायला तयार असतील तर शिवसेना उबाटा गटाचं खरंच म्हणजे अवघड आहे. राजकारणामध्ये त्यांना शरद पवार मग कधी समजलेच नाही. कारण म्हणजे आपण आता एक बाय एक दोन गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. सगळी पहिल्यात गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्यावरती जे उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकला 2019 साली, आणि त्यानंतर आज संजय राऊत म्हणताय की धर्मांध याच्यासोबत ते जाणार नाही. उभ्या आयुष्यात त्यांनी यांच्या विरोधात म्हणजे लढा उभा केला. आता हेच जर बघितलं तर शिवसेना आणि भाजपची युती होती. शरद पवार हे शिवसेनेच्याच अपोजिट लढले नेहमी. बाळासाहेब ठाकरे यातीत होते तरीही त्यांचं त्या म्हणजे विचारांशी पटलं नाही. त्यामुळे शरद पवार एक वेगळ्या अँगलवर राहिले, विरोधीमध्ये राहिले शिवसेना आणि भाजपच्या. परंतु 2019 साली जी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर शरद पवार यांनी शिवसेनेशी जुळून घेतलं. याचाच अर्थ ते भाजपशीही जुळवून घेऊ शकतात, कारण ते शरद पवार आहेत. शरद पवार यांचा राजकारणातला अंदाज भल्या भल्यांना लागला नाही तर आता म्हणजे संजय राऊत आणि शिवसेना यांना काय लागणार यामध्ये निश्चितच सत्यता आहे. कारण म्हणजे हा एक पॉइंट झाला. दुसरा एक पॉइंट की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कधी फुटल्याच नव्हत्या, हे काका पुतण्याचं नाटक होतं, अशाही प्रतिक्रिया आता भरपूर चालू झालेल्या आहेत. ते सोडा, म्हणजे जे काय झालं ते आपल्याला माहित नाही. परंतु ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका आल्या, महायुती सरकारच्या विरोधात खूप पॉइंट होते शरद पवार यांचे. म्हणजे शरद पवार यांच्या राजकारणात त्यांनी म्हणजे एवढे पॉइंट्स, एवढे जे विरोधी भास महायुतीच्या गेले होते मुद्दे, ते मुद्दे कधीच शरद पवार यांनी विधानसभेनंतर उठवले नाही. फॉर एक्झाम्पल आपण बोलू शकतो, सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी असू द्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असू द्या, या सर्व गोष्टी जाहीर केल्या होत्या. परंतु त्यानंतर अनेक नेत्यांनी, महायुतीच्या नेत्यांनी येऊन त्याला डिनाय केलं, त्याला उडवाउडवीची उत्तरं दिले. तरीही शरद पवार गटाकडनं म्हणण्यापेक्षा शरद पवार स्वतः कुठेही ऍक्टिव्ह झाले नाही. त्यांनी सरकारवर कुठे गाडबोल ठेवण्यासाठी कुठे म्हणजे त्या कॅम्पेनमध्ये ते सहभागी झाले नाही. याचाच अर्थ शिवसेना महाविकास आघाडी यांनी समजून घ्यायला हवा होता, शरद पवार हे फक्त निवडणुकीपुरतेच अजित पवार आणि शरद पवार वेगळे होते, आतमधनं ते एकच आहेत आणि याबद्दल काही ते मात्र आता शंका उरलेली नाही. कारण जयंत पाटील सारखे नेतृत्व आणि शरद पवार सारखं नेतृत्व, पवार यांच्यासारखं, हे निश्चितच समजण्यापलीकडचं आहे. टप्प्यात आलं की त्यांनी कार्यक्रम करतातच, आणि ह्यावेळेस त्यांनी शिवसेनेचाच कार्यक्रम केलेला आहे का, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा त्यांनी कार्यक्रम केलेला आहे का असंच वाटतंय. हे सर्व बघता निश्चितच शिवसेनेला खूप डॅमेज झालेला आहे. उद्धव ठाकरे यांच्यापुढे परिस्थिती अत्यंत म्हणजे हलाखीची आहे राजकारणाच्या दृष्टीने, राजकारणातल्या महत्वाच्या दृष्टीने. आणि तरीही संजय राऊत जर शरद पवारांवर अजूनही कुठेतरी विश्वास दाखवत असतील, त्यांना असं वाटत असेल की शरद पवार एवढं होऊनही त्यांच्या भेटी होऊन शरद पवार हे महाविकास आघाडी सोबतच राहतील किंवा अजित पवार यांच्यासोबत जाणार नाहीत, भाजप सोबत जाणार नाहीत, तर निश्चितच संजय राऊत यांचं आकलन कुठेतरी कमी पडतंय असं मला तरी वाटतंय.
तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.